प्रवेश पाटील असतील, सौरभ मोठे असतील, सौदी असतील, रितेश यादव असतील, या सर्वांच्या मेहनतीमधून साकारलेली ही दैदिप्यमान अशी ही एक दिवसीय रबर बॉल पावसाळी स्पर्धा आपल्या भेटीस आलेली आहे. नक्कीच मी म्हणेल की आज मात्र खेळाडूंची मात्र दमछाक होणार, कारण मालिकावीरसाठी आज टू व्हीलर सायकल आहे, स्पोर्ट्स सायकल. त्यानंतर क्षेत्ररक्षकासाठी शूज आहेत, गोलंदाजासाठी शूज आहेत आणि उत्कृष्ट फलंदाज यासाठी मात्र बॅट आणि आकर्षक चषक. तर त्याला विनंती असेल कृपया आपण त्वरित सामना चालू करायचा आहे. तर त्याला विनंती असेल रॉयल ए संघाच्या संघनायकास कृपया आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पहिला सामना रॉयल ए विरुद्ध संघर्ष ए या दोन संघादरम्यान, जिथे नाणेफेक पहिलं महायुद्ध जिंकलं तर ते युद्ध जिंकलंय संघर्ष ए संघाची आरंभिक जोडी फलंदाज तेजस नारायणवर आणि फलंदाज राहुल चक्रपाणी. यावेळेस मात्र खेळपट्टीकडे आगेकूच करताना नक्कीच मी म्हणजे एक चांगलं मोठं बॅटल यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ तेवढेच मातब्बर संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत एकमेकांच्या विरोधात. कारण या दोन्ही संघांना एकमेकांच्या खेळाडूंचे बारकावे माहिती आहेत, कारण प्रॅक्टिस सेशनमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिलं की हे दोन्ही संघाचे खेळाडू मात्र एकत्रितपणे सराव करत असतात. तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहात प्रवेश पाटील आणि स्क्वेअर लेग पंच सौरभ मोठे यांना आपण पाहत असाल. नक्की एक अनुभवी पंच यावेळेस आपल्याला लाभलेले आहेत. आजची स्पर्धा निश्चितच मी म्हणेल की एक चांगली पर्वणी असणार आहे खेळाडूंसाठी, कारण स्पोर्ट बायसिकल यावेळेस मात्र आयोजकांच्या मार्फत देण्यात येईल. जो खेळाडू आजच्या संपूर्ण दिवसामध्ये चांगली प्रदर्शन करेल खेळाचं, त्याला मात्र एक चांगली स्पोर्ट सायकल देऊन त्याला गौरव करण्यात येईल. आणि नंतर आपण जर विचार केला तर उत्कृष्ट फलंदाज साठी एक बॅट आणि चषक, आकर्षक चषक, आणि उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज यासाठी मात्र एक नामांकित कंपनीचे शूज आणि आकर्षक चषक. तर त्याला पंच विनंती आहे तुम्हाला की कृपया सामना त्वरित चालू करायचा, कारण आपण जो वेळ दिला होता तो वेळ आता मात्र संपलेला आहे. अक्षय, चला आपण मात्र क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हॅप्पी असतील, प्रदेश कोटेकर असतील, सौदी असतील, विनंती असेल चला आपण मात्र जास्त टीम मीटिंग न घेता मात्र पहिला सामना आहे. पहिला सामना जर मात्र आपण जर वेळेत आपण जर सुरुवात केली तर निश्चितच पुढचे सामने देखील वेळेत सुरू होतील आणि ही स्पर्धा मात्र एका यशाच्या उंच शिखरावर जाऊ शकते. त्यासाठी मात्र आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला आवश्यक आहे. स्वर्गीय बारकुबाई नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ आर्यन्स स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित ही एक दिवसीय रबर बॉलची स्पर्धा. या स्पर्धेतील पहिला सामना आपण पाहत आहात. दुसरा सामना देखील आपण पाहणार आहोत. श्रीगणेश एकदंत लेट एच स्पोर्ट्स त्याविरुद्ध जय मल्हार. तिसरा सामना असेल नितेश 11 ईगल बॉईज विरुद्ध जंक्शन स्पोर्ट क्लब. चौथा सामना स्वराज्य 11 विरुद्ध आर्यन्स. पाचवा सामना
रणजित कट्टे पाटील किंग्स 11 या दोन संघादरम्यान, परश 11 रॉयल बी आणि सुपरजी माऊली. सातवा सामना असेल आदित्यपुरा लॉजिस्टिक विरुद्ध लेट राहुल भाई स्पोर्ट क्लब आणि 8वा सामना असेल काळभैरव पोपळा स्पोर्ट क्लब विरुद्ध SK करिश्मा. असे सामने असतील तर नक्कीच आपण सर्वांचं स्वागत करूया SK साऊंड्स आणि इव्हेंट्सचे उदय पवार आपण स्वागत करूया PTC लाईव्ह केडी यांचं आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर या सर्वांच्या माध्यमातून. चला गेम ऑन. पंचांचा इशारा येतो इथे मॅच सुरू करण्याचा. गोलंदाज आपण पाहतात राहुल भोईर विरुद्ध एक तडाखेबंद फलंदाज राहुल चक्रपाणी. यावेळेचा चेंडू टप्पा पडला, चेंडू आत येतोय, काही न समजणार चेंडू, पहिला चेंडू मात्र जातोय तो निर्धाव स्वरूपामध्ये. डॉट चेंडू यावेळेस आपण पाहतात. नक्कीच मी म्हणेल की राहुल भोईर विरुद्ध मारा करणं तितकं सोपं नाहीये, कारण नक्कीच आपण जर बघितलं तर राहुल भोईर हा एक चांगला गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा करतो आणि त्या माऱ्यावरती जर तुम्हाला जर मोठमोठे प्रहार जर तुम्हाला करायचे असतील ना तर मी मानेल की तुमच्या पावलांचा वापर तुम्हाला केला गेला पाहिजे. तदनंतर चेंडूच्या मेरिटप्रमाणे जर आपण खेळला तर मात्र मोठमोठे षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना आहे त्यामुळे बॉडी तेवढीशी फ्री झालेली नसेल असा अंदाज असतो, कारण सकाळचा पहिल्या सत्रातली पहिला सामना जो असतो ना तो थोडासा मात्र एक रोमांचक सामना असतो, कारण नक्कीच मी म्हणेल की बॉडी लँग्वेज कुठेतरी अडखळली. यावेळेचा चेंडू राईट इन द स्लॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क. आर्यन्स स्पोर्ट क्लब कळंबोलीतील हा पहिला दणदणीत षटकार येतोय फलंदाज राहुल चक्रवर्तीच्या बॅट मधून. चेंडू क्रमांक पहिला बघितला तो टप्पा घेऊन उसळ घेणार चेंडू होता, परंतु नंतर मात्र लाईन लेन थोडीशी मात्र बदलली गेली, त्यामुळेच काय ओरपी चेंडू होता. या ओरपी चेंडूवरती बघितलं, ओळखलं आणि चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ चित्रातून सरळ 6 धावांकता पुढचा चेंडू. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा बॉडीवर ट्रान्सफर केलाय, चेंडू गेलाय तो सरळ कॉमेंट्री बॉक्स मधून 6 धावांसाठी. नक्कीच मी म्हणेल की आता मात्र हात खुले केले गेलेत. आता मात्र फलंदाजांनी हेरलंय, बघितलंय की अकोटपा चेंडू होता, बॉडीवर ट्रान्सफर केला गेला आपल्या पावलांवरती आणि बॅकफुटवर जाऊन मात्र चेंडू पंच केलाय, चेंडू गेलाय सरळ 6 धावांकरता. बॅक टू बॅक हा दुसरा मोठा षटकार पाहायला मिळतोय फलंदाज राहुल चक्रपाणी यांच्या माध्यमातून. गोलंदाज राहुल भोईर याच्यावरती बघा, 2 राहुल एकमेकांसमोर उभे टाकलेत. आताच्या घडीला बघितलं तर राहुल चक्रपाणी मात्र हवी ठरल्या, परंतु यावेळेस बघा चेंडू पुन्हा जातोय फाईन लेच्या क्षेत्रामध्ये. सलगचा हा 3रा षटकार आणि षटकारांची हॅट्रिक आता मात्र पूर्ण करतोय तो फलंदाज राहुल चक्रपाणी. पहिला चेंडू बघितला तर चांगला चेंडू होता, परंतु तदनंतर मात्र थोडीशी लाईन आणि लेंथ वरती थोडासा कुठेतरी भरकटलेला दिसतोय फलंदाज राहुल भोईर आणि त्याचाच फायदा घेतलाय तो फलंदाज राहुल चक्रपाणी. राहुल चक्रपाणीचा विचार केला तर लेदर क्रिकेट देखील चांगला खेळतो. यावेळेस नक्कीच मी म्हणेल की आपल्या अनुभवाचा फायदा मात्र त्यांनी करून घेतला गेलेला आहे. षटकातील चेंडू झालेत ते मात्र 4 धावा आल्यात त्या मात्र
18. यावेळेस पावलामध्ये थोडासा काहीतरी अडथळा आल्यामुळे ही काय फलंदाज मात्र बघतोय, फॉलो करतोय गोलंदाजाला. गोलंदाज पुन्हा तयार आपल्या बॉलिंग मार्कवरती. ठीक 8:13 हा सामना सुरू झाला. यावेळेस मात्र बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, फसवणारा चेंडू होता. स्लोवर वन पर चेंडू होता. बोटांची जादू काय असते याचं जीवन त्याचं मूर्तिमंत उदाहरण फलंदाजासमोर सादर केलं ते गोलंदाज राहुल भोईरने. एक तेरी तो एक मेरी या माध्यमातून आपण पाहत आहात हे बॅटबॉल. पुन्हा एकदा खराब चेंडू. यावेळेस मात्र फसला नाहीये. राहुल चक्रपाणी ओळखलं की हा चेंडू देखील स्लोवर वन चेंडू आहे आणि या चेंडूवरती मात्र धावा मिळतात. त्या आता मात्र 4. धावसंख्या आहे ती आता मात्र 22च्या घरामध्ये आणि या सर्व धावा मात्र एकट्या राहुल चक्रपाणीने आपल्या बॅटच्या माध्यमातून उभ्या केल्या गेल्यात. म्हणजे एक चांगलं बॅटल यावेळेस पाहायला मिळतं. चांगल्या रिदम मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय तो फलंदाज राहुल चक्रपाणी. नक्कीच तर या दरम्यान आपण पाहतात सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होते गोलंदाज संतोष मदने. संतोष मदने हा देखील एक चांगला पर्याय यावेळेस आपण पाहायला मिळतो रॉयल ए या संघाकडून. जबरदस्त मार खाल्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करेल का रॉयल ए हा संघ, याचं उत्तर मात्र येणारा वेळ आणि येणारा काळ. परंतु आपण पाहतात रॉयल च्या माध्यमातून सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं गोलंदाज संतोष मदने आणि त्याचं मात्र वेलकम केलंय ते फलंदाज तेजस नारायण. बघा दोन्ही संघाच्या यावेळेस एक चांगलं बॅटल पाहायला मिळतंय, चांगलं युद्ध पाहायला मिळतंय आणि या दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं मात्र 6ने उघड केलंय. बघा राहुलने देखील सुरुवातीचा एक चेंडू वगळता त्याने देखील चांगली सुरुवात केली. त्यानंतर तेजस नारायणवरने तो जिथे थांबला होता गेल्या आठवड्यामध्ये तिथूनच त्यांनी सुरुवात केली. षटकाराने मात्र सुरुवात करतोय आपल्या डावाची, आपल्या खात्याची आणि संघात नेऊन ठेवतोय तो बिनगडी बाद 28च्या घरामध्ये. तर चेंडू आलेला आहे, निश्चितच तो चेंडू मात्र घ्यायचा आहे. माझ्यासोबत आज गुणलेखकाची कामगिरी पाहतायत माझे परममित्र राम हसबे. आणि राम हसबे मला सांगतात की असाच जर करंट रन रेट आपण जर बघितला तर 24चा आहे आणि या करंट रन रेटने 24च्या माध्यमातून आपण जर विचार केला तर प्रोजेक्टेड स्कोर हा कमीत कमी 90+96 हा असू शकतो. हे होईल का? धावसंख्या आहे ती 28. संतोष मदने विरुद्ध तेजस, तेजस विरुद्ध संतोष मदने, कोण कोणा ठरणार हवी. आतापर्यंत बघितलं तर संतोषचं वेलकम केलंय षटकार मारून फलंदाज तेजसने. यावेळेचा चेंडू बघा टप्पापर्यंत कसा बाहेर निघतोय, पंचांचा इशारा येतोय अवांतरचा. 1+1 अशा 2 धावा आता मात्र इथे पाहायला मिळत आहेत. या 2 धाव समीकरण मात्र 2 धावसंख्या थांबते ती 30च्या घरामध्ये. आता मात्र स्ट्राईक चेंज झालेली आहे. स्ट्राईक वरती येतोय तो फलंदाज राहुल चक्रपाणी जो खेळतोय आपल्या नाबाद 6 चेंडूमध्ये 22 या धावसंख्येवरती. आज राहुल चक्रपाणी आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करणार का यावरती मात्र प्रश्नचिन्ह. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जात चेंडूला ग्लान्स करायचा होता परंतु पंचांचा इशारा येतोय तो अवांतर धावेचा. हा चेंडू मात्र दंडित केला गेलाय. धावसंख्या मात्र वधारते 1ने, धावसंख्या थांबते 31चा. यावेळेस बघा बघितलं, हेरलं, ओळखलं आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला, चेंडू गेला आउट ऑफ द पार्क.
नक्कीच मी म्हटलं होतं की राहुल चक्रपाणी आज मात्र अनस्टॉपेबल आहे. आज तो आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करणार का? कारण विचार केला तर 7 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी करतोय. बघा धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा धावफलकावरती आहेत, परंतु एकट्या राहुलच्या जवळपास 28 धावसंख्या आहेत. ते यावेळेस पुन्हा एकदा बॉडीवर ट्रान्सफर केला, बॅकफुट जाऊन चेंडू पंच केला, चेंडू जातोय तो सीमेच्या नजदीक उभा असते क्षेत्ररक्षक याच्या हातामध्ये. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत एक धाव आता मात्र मिळते. या एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते फलंदाज तेजस आणि फलंदाज राहुल चक्रपाणी याला. यावेळेचा चेंडू पंचांकडे इशारा आणि पंचांनी दाद उचलली आणि फलंदाज मात्र तंबूच्या आशेने अवांतर. चेंडू एक धाव आहे आणि बाद. तीन चेंडू नवीन फलंदाज आपण पाहत आहात. यावेळेस इन ॲक्शन भीम येतोय. यावेळेचा चेंडू पंचांचा पुन्हा एकदा अवांतरचा चेंडू होता. या दरम्यान चेंडू मध्ये खेळून काढले आपल्या कव्हर पॉईंटच्या रिझल्ट मध्ये, जिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक धावून पूर्ण करतोय तो फलंदाज तेजस नारायणवर. यावेळी मात्र बघितलं तर फलंदाज राहुल चक्रपाणी बाद झाल्यानंतर आता मात्र या संपूर्ण सामन्याची या संपूर्ण खेळाची सूत्र हातात घेतली ती फलंदाज तेजस नारायणवर याने. त्याचा विचार केला तर एका षटकारासह तो खेळतोय आपल्या 8 या धावसंख्येवरती. आता मात्र जबाबदारी असणार आहे ती तेजसवरती की या आपल्या संघाला एका चांगल्या भक्कम सुस्थितीत न्यायचंय, कारण समोर संघ आहे तो रॉयल ए स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. या दरम्यानचा त्यावेळेस बघा घुटना टेक तमाशा देख, एक तेरी तो एक मेरी. फलंदाज त्याच्या बॅटमध्ये येतोय तो जबरदस्त तडकाबंद षटकार. दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बॉडीवर ट्रान्सफर केले गेले. फसवा चेंडू होता आणि फलंदाज बाद होत होता, पुन्हा एकदा वाद आहे. नशीब बल उतरतं आणि याचबरोबर एका निर्धाव चेंडूने मात्र धावसंख्येचा मात्र इथे विचार केला तर 2 षटका संपल्यानंतर धावसंख्या आहे ती 24च्या सरीने 48 बाद होणार फलंदाज राहुल चक्रपाणी जो बाद झाला धावचीच्या माध्यमातून. पूर्ण विचार केला तर इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतात फलंदाज भीम यादव.
गोलंदाज प्रज्ञेश कोटेकर यावेळी दरम्यान पहिला आखो टप्पा चेंडू होता, चेंडूला मात्र फ्लिक केले, चेंडू गेलाय तो फायनलीच्या क्षेत्रामध्ये जिथे चेंडू वरती आणि याच बरोबर आपण पाहत आहात की 50 धावा पूर्ण झाल्या त्या संघर्ष स्पोर्ट क्लब ए या संघाच्या. नक्कीच मी म्हणेल की याचं सर्व श्रेय जातं ते राहुल चक्रपाणी आणि फलंदाज तेजस नारायणवर यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र मिळत आहेत, वसूल करतोय तो फलंदाज भीम. गोलंदाज प्रज्ञेश पुन्हा एकदा आपल्या वेगाचा त्याने वापर केला गेलाय माध्यमातून. यावेळेस मात्र पंचांचा कोणता इशारा येत नाहीये, म्हणजेच ऑफ द बॅट बाईच्या मधून 1 धावा मात्र मिळते. या दरम्यान आपण पाहतात की गुरुवर्य श्री प्रवीण अर्जुन सर यांचे ते शुभागमन झालेले. आम्ही आर्यन्स स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित या 1 दिवसीय रबर बॉल स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचं सह फिरत आहोत. यावेळेचा पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा टेक चेंडू वरती मात्र आता हाबी होतोय, चेंडू जातोय तो फायनल क्षेत्रामधून 6 धावांसाठी. यावेळेस अनस्टॉपेबल तेजस इव्हेंट्स एक सुमधुर संगीत आपण ज्यांच्या माध्यमातून ऐकलं असे एस के साऊंड अँड इव्हेंटचे प्रोप्रायटर उदय पवार, सूर्यदत्त पवार यांच्या माध्यमातून. तर धावसंख्या फलकावरती आता मात्र आपण पाहत आहात 1 गडी बाद 57 धावसंख्या आहे. तेजसचा विचार केला तर तेजस खेळतोय 3 षटकारासह 6 चेंडूचा सामना करत 20 या धावसंख्येवरती. भीम यादव खेळतोय 2 चेंडू सामना करत 2 या धावसंख्येवरती. नक्कीच मी म्हणेल की यावेळेस जी सुरुवात करून होती, दमदार सुरुवात केली राहुल चक्रपाणीने. राहुल बोरच्या पहिल्याच षटकामध्ये जवळपास त्यांनी 22 धावा कुठल्या आणि तिथून जो ग्रीप पकडला या संघाने, ती ग्रीप आतापर्यंत देखील बघितली तर चांगली ग्रीप पकडून ठेवलेली आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला गेला तो संघर्ष संघ आणि तो मात्र सारथी लावलाय. यावेळेस त्याच्या बॅटमधून निघालेला हा 4था दमदार केलाय. बघा नाणेफेक जिंकला संघर्ष ए संघ आणि आपल्या संघ नायकाने जो निर्णय घेतला ना तो निर्णय मध्ये योग्य ठरवला आतापर्यंत. फलंदाज तेजस नारायणवर आणि फलंदाज भीम या दोन्ही. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू स्लोवर आणि सलगचा हा 3रा षटकार. या सामन्यामधील राहुल चक्रपाणी देखील ही किमाई केली होती अगोदरच्या षटक क्रमांक 1 मध्ये राहुल भोईर विरुद्ध नंतर राहुल चक्रपाणीने मात्र आपले हात खुले केले, षटकारची हॅट्रिक मारली. त्यानंतर षटक क्रमांक आपण 3रं पाहतोय जो हाताळतोय प्रज्ञेश कोटेकर. त्याच्यावरती देखील मात्र आता हवी ठरलाय तो फलंदाज तेजस नारायण. या दरम्यान बॅक टू बॅक हा 4था मोठा मायटी हिट षटकार.
तर धावसंख्या आपण पाहतात प्रवीण सर 75. आम्ही एक प्रोजेक्टेड स्कोर एक अंदाज बांधला होता की 90+ होतील. 3 ओव्हरच्या मोबदल्यात आपण बघितलं तर 75. प्रत्येक जो आहे ना गोलंदाज, मला राम हसू सांगतात मला की षटक क्रमांक 1 हाताला राहुलने धावा खर्च केल्या 22, संतोष मधने धावा खर्च केल्या 26, तर प्रदेश कोटेकरने धावा खर्च केल्या त्या मात्र 27. म्हणजे प्रत्येक जो खेळाडू आहे गोलंदाज तो मात्र 20+ धावा त्यांनी खर्च केल्या. या दरम्यान पहिले षटक टाकतोय गोलंदाज अक्षय सरदे, मात्र दांडी गुल केली आणि एक संधी मात्र मिळते TSK साऊंड्स अँड इव्हेंट्स उदय पवार यांना. तर नक्कीच प्रवीण सर आपण पाहतात की नॉन स्ट्राईक एंडमध्ये खेळणारा फलंदाज तेजस नारायणवरचा विचार केला तर 9 चेंडू आणि 38 धावांवरती खेळतोय. त्याचं आज अर्धशतक पूर्ण होणार का? कारण फक्त 12 धावा दूर आहे. समोर आहे फलंदाज केतन, झाकावं कोणाला आणि नक्कीच मी म्हणाले लपावं कोणाला, कारण भीमबाज झाला परंतु नवीन फलंदाज केतन साळुंके. या दरम्यान केतनने देखील आपलं खातं खुलं केलंय ते षटकारासह. फलंदाज राहुलचा विचार केला, राहुलने पहिला चेंडू डॉट केला तर नंतर षटकाची हॅट्रिक मारली, परंतु विचार केला तेजस नारायणवरने देखील आपलं खातं वैयक्तिक खातं खुलं केलं ते 6 या धावसंख्येने. तर क्रमांक 4 वरती आलेले फलंदाज केतनने देखील आपलं खातं खुलं केलंय ते मात्र 6 या धावसंख्येने. या दरम्यान बॅक टू बॅक हा दुसरा मोठा धावसंख्या 88, माफ करा 87. एक धाव आता मात्र मिळते. स्ट्राईक वरती तो फलंदाज आपण पाहत आहात ज्याने 9 चेंडूमध्ये 38 धावांची घणाघाती खेळी करणारा 6 षटकार मारणारा फलंदाज तेजस नारायणवर. तेजस विरुद्ध अक्षय, अक्षय विरुद्ध तेजस हा सामना बॅटर आहे. 12 धावा दूर आहे फलंदाज तेजस नारायणवर आपल्या वैयक्तिक अर्धशतकापासून. 12 धावा दूर आहे संघर्ष स्पोर्ट क्लब ए हा संघ आपल्या आजच्या दिवसातील सर्वात मोठे धावसंख्या. या दरम्यान पहिला मोठा फटका आलेला आहे, दुसरा मोठा फटका येणार का? तेजस नारायणवर खेळतो 44 वरती 10 चेंडू सामना करत आणि संघर्ष ए हा संघ आहे 94 या धावसंख्येवरती. नक्कीच या संघाने रॉयल या संघाने 92 धावा कुठल्या होत्या मागच्या वेळेस रॉयल बी या संघाविरुद्ध. त्याचाच बहुतेक की नक्कीच आपण परतफेड करतो की काय रॉयल ए विरुद्ध संघर्ष ए हा संघ. या षटकाचे चेंडू झालेत मात्र अंतिम एक चेंडू शिल्लक आहे. बघा एक चेंडू 6 धावा केल्या तर अर्धशतक पूर्ण होऊ शकतं. या दरम्यान मात्र चेंडूला खणून काढण्याचा चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जिथे एक धाव मित्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 2 धावा आणि याचबरोबर 48 धावसंख्येवरती नाबाद खेळी करून थांबला विसावलाय तो फलंदाज तेजस. तर 98 धावा करतोय, 98 धावा करून 96 धावा करून 97 धावांचं आव्हान ठेवलंय ते रॉयल ए स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. तर विनंती असेल चला या
आर्यन्स ट्रॉफी मधील सामना क्रमांक 2 आपल्या भेटीस येतोय. श्री गणेश एकदंत लेट एजी स्पोर्ट्स स्पोर्ट क्लब विरुद्ध जय मल्हार स्पोर्ट फिटनेस या दोन संघादरम्यान. चला ही पहिली पुकार असेल या दोन्ही संघनायकाला की कृपया आपण इनिंग ब्रेक मध्ये मात्र आपण नाणफेक करून घ्यायची आहे. तर आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय बारकुबाई नामदेव पाटील स्मरणार्थ आर्यन स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित एक दिवसीय पावसाळी रब्बर बॉल क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून मी काही काळ आपली रजा घेतोय आणि या पुढील आवाज आपण ऐकणार आहात द व्हॉइस ऑफ रायगड आमचे गुरुवर्य श्री प्रवीण अर्जुन सर यांचा. तो पण जाऊया एक डीजे ब्रेक यांच्याकडे. चेक. धन्यवाद योगेश. आणि आर्यन स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित स्वर्गीय बारकेबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2025 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सकाळचं सत्र, प्रसन्न वातावरण आणि खऱ्या अर्थानं संघर्ष संघासाठी हर्षोल्लास करण्याची संधी घेऊन आलेली ही पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. रॉयल ए संघात ताकदवर या धावांचा पाठलाग करण्याची धमक असणारा अनेक विक्रम ज्या संघाच्या नावावरती आहेत, परंतु अशा संघाविरुद्ध एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करणे. नाणेफेकीचा कौल खरं तर आय थिंक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी आणि जय मल्हार फोर्स फिटनेस या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण चेंडू पुरवायचा किंवा मॅच बॉल जे मागील सामन्याचे मागील इनिंगचे जे मॅच बॉल आहेत ते आपण कलेक्ट करायचे. खेळाडू अर्थातच कळंबोली क्रिकेटचं भवितव्य आर्यन स्पोर्ट्स क्लबचा जर आपण विचार केला तर बहुतांश युवा खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि फक्त मैदानावरतीच नाही तर मैदानाच्या बाहेर एक दर्जेदार आयोजन कसं केलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फारसा अनुभव नसलेले, केवळ मैदानावरती खेळाच्या माध्यमातून दर शनिवार आणि रविवारी आपला सर्वोत्तम खेळ दर्शवणारे हे सर्वच युवा अगदी नामोल्लेख आपण जरूर करूयात. कारण या सर्वांनी केलेले हे जे प्रयत्न आहेत, अर्थातच प्रयेश पाटील असतील, सौरभ मोढे असतील, सौदी असतील, रितेश यादव असतील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार वर्ग ज्यांना या स्पर्धांसाठी घेतली गेलेली अतोनात मेहनत आणि एक दर्जेदार आयोजन आणि नियोजन कशा पद्धतीने केलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजेच स्वर्गीय बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आर्यन स्पोर्ट्स क्लब कळंबोली यांच्या माध्यमातून आयोजित. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला आहे. उत्तरार्धाकडे आपण वळतो आहोत. दोनही संघनायक या ठिकाणी आहेत आणि आणखीन एक युवा अर्थातच परेश कडके यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. टॉस या ठिकाणी करायचा आहे. युवा खेळाडूंची ही स्पर्धा आहे. कळंबोलीचं भवितव्य म्हणून ज्या युवांकडे पाहिलं जातं तर यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती केलंय आक्रमण. टीट फॉर टॅट, जशाच तसे प्रत्युत्तर पहिल्या चेंडूवरती.
चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. प्रेमाच्या तुझा जणू स्पष्ट केले मिस्टर 360 अक्षय सरोदे. आव्हान मोठं आहे परंतु अशक्य नाही. टॉस या ठिकाणी केला जातोय. यस, पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल. पहिल्या फेरीतील दुसरी लढत. दोनही ताकदवर संघ एकमेकांच्या समोर. मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू असणार हे बॅटल. यावेळेला मात्र पॅड लाईन वरचा चेंडू होता. फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. फुल टोल वसूल करणारा येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. दमदार षटकार. पहिल्या दोन चेंडूवरती आलेल्या दोन घडाघाती प्रहाराला प्रत्युत्तर देण्यास मी समर्थ आहे. ही भूमिका इथे मात्र पाहायला मिळाली. यावेळेला पहा पंचांकडे लाऊड अपील. अगदी सर्वच्या सर्व खेळाडू ओळखतायत या विकेटचं महत्व काय. कारण अक्षय सरोदे द मॅन इन फॉर्म यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये. चला, पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम असेल. पंच जो निर्णय या ठिकाणी देतील तो दोनही संघांसाठी बंधनकारक असेल. कदाचित बॅटीची एज घेऊन जाणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या पायांवर आदळला आणि त्याच्या मागे उभा असणाऱ्या क्षेत्ररक्षकांना मात्र हवेतच तो झेल टिपला. पंचांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय परंतु पंच आणि करडी नजर या सामन्यावरती जरूर आहे पंचांची. पाच मुख्य पंचांशी संपर्क साधतात. आय थिंक पंचांच्या भूमिकेमध्ये प्रयशला आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र सौरभ आपल्याला पाहायला मिळतात. तर नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये जय मल्हार फोर्स फिटनेस संघानं नाणेफेकीचं पहिलं युद्ध मात्र या ठिकाणी जिंकलंय. सामना रंगतदार होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण एकीकडे श्री गणेश एकदंत जो व्यावसायिक दर्जाचा संघ आहे, ज्या संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडू, ज्यावेळेला हा संघ कळंबोलीच्या बाहेर जातो विविध मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या संघाला आपण पाहतो त्यावेळेला मात्र हा संघ खूप चमकदार कामगिरी करतो. तर याच पंचांचा अवांतरचा इशारा या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला आहे. आय थिंक आजच्या लॉटमध्ये संघर्ष बी संघ नाही आहे आणि त्याऐवजी आपल्याला जरूर या ठिकाणी श्री गणेश एकदंत लेट SG स्पोर्ट्स हा संघ मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. एकूण 16 संघ आहेत. 8 पहिल्या फेरीतील सामने आपल्याला पाहायला मिळतील. एकूणच 16 संघांचा ज्यावेळेला एखाद्या स्पर्धेमध्ये समावेश असतो 15 सामने तुम्हाला खेळवायचे असतात. पहिल्या फेरीतील सामने किमान 4 षटकांचे व्हावेत ही आयोजकांची नेहमीच धडपड आपल्याला पाहायला मिळते आणि या अनुषंगानं जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये सुरू असणारा हा पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय, एन्जॉय करतोय. थोडासा स्पीडअप आपण करत राहायचं आहे. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. ट्रेडमार्क संतोष मदने स्ट्रोक कदाचित या फटक्यावर पाहायला मिळणार का, परंतु गोलंदाजानं आपली किमया या ठिकाणी केली आहे. फलंदाज संतोष मदनेला बीट करणं, थांबवून ठेवणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. अक्षयनं सुरुवात मिळवून दिली. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले. अपेक्षा होती की अशाच प्रकारची फलंदाजी उर्वरित चेंडूंमध्ये पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर अक्षयच्या विरुद्ध झालेले एक लाऊड अपील आणि तदनंतर संतोष मदनेचा जर आपण विचार केला तर प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. सर्व काही मैदानाच्या आतमध्ये घडतंय. संघर्ष संघ आज कदाचित एका नव्या ऊर्जेने, नव्या उमेदीने, नव्या ताकदीने आणि नव्या जोशाने मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळतोय. इक्वेशनचा जर विचार केला तर अजूनही 19 चेंडू आणि 85 धावांची गरज. इथे मात्र चूक केली आहे आणि ज्या फटक्यासाठी संतोष मदने ओळखला जातो, संतोष मदने ट्रेडमार्क शॉट, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. या 6 धाव्यांच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड आणि 3 मोठ्या उत्तुंग षटकारानं या 18 धावा धावफलकावरती आल्या आहेत. अक्षय सरोदे 2 बॅक टू बॅक सिक्सेस. त्यानंतर मात्र अपील जरूर झाली परंतु पंचांनी ती अपील फेटाळली. संतोष सलगचे 2 चेंडू या ठिकाणी बीट झाला आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती मात्र त्याच्या बॅटमधून षटकार आला. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्या 18. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आणि विजयासाठी 79 धावांची गरज. नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही. संघर्ष संघाच्या चंबूमध्ये जर पाहिलं तर आनंदाचं वातावरण आहे. असू शकतं. संघर्ष हा संघ गेली 4 टुर्नामेंट झाला तर संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो. एक ट्रॉफी जरूर त्यांच्या नावावरती आहे. आय थिंक 2 ट्रॉफीज आहेत त्यांच्या नावावरती.
आणि इथून मात्र तो संघ आज राहुल चक्रपाणीचा दिवस आहे, यात तीळ मात्र शंका नाही आहे. वेल बिगेन इज अ हाफ डन आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो. फलंदाजीमध्ये राहुल चक्रपाणीनं पहिल्या षटकामध्ये मिळवून दिलेली 22 धावांची दमदार सुरुवात. परंतु अक्षय सरोदे द मॅन इन फॉर्म, या खेळाडूला तुम्हाला डॉमिनेट करता येणार नाही, या खेळाडूला तुम्हाला विसरून चालणार नाही आहे. अक्षयच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. इनिंग मधला अक्षय सरोदेच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा आणि संपूर्ण इनिंग मधला हा एकंदर पाहिला तर खेळाच्या उत्तरार्धामधला चौथा षटकार आपण पाहतोय. 4 षटकारानं संघाची धावसंख्या 24 ही धावफलकावरती. यावेळेला थोडासा वेगवान चेंडू करण्याचा प्रयत्न, आणखीन एक पंचांचा इशारा या ठिकाणी येईल. संघाची एकूण धाव आणखीन एक स्ट्रोक. यावेळेला फ्रंट फूट वरतून शॉर्ट पूल केला, चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. एक दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते. संघाची एकूण धावसंख्या 5 षटकारांच्या मदतीनं एक अवांतर, अर्थातच 31 धावा धावफलकावर. आणि जमेची बाजू म्हटलं तर दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशनचा जर विचार केला तर अजूनही येणारे 15 चेंडू आणि 66 धावांची गरज. नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही, परंतु ड्रायव्हिंग सीटवरती जर आपण पाहिलं तर संघर्ष जरूर पाहायला मिळतोय. परंतु अशा प्रकारची गोलंदाजी होत राहिली तर येणारा मार्ग मात्र खडतर असणार, यातील मात्र शंका नाहीये. फलकावरती आले 37. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 14 चेंडू शिल्लक आहेत. 60 धावांची गरज. 14-60चं समीकरण आहे. संतोष मधने हळूहळू का होईना लय प्राप्त करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु अक्षय सरोदे अनस्टॉपेबल. अक्षय सरोदे नो डाऊट या मैदानावरती लक्ष कोणतंही असो, हा खेळाडू नेहमी पॉझिटिव्ह इंटेंटनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. याही वेळेला समोरच्या दिशेनं संधी आहे, परंतु गॅप शॉट सिलेक्शन. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. चेंडू जाईल कदाचित 4 धावांकरता. येस, इट्स अ बाउंड्री. ते देखील दर्शवत आहेत की होय चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकारानं संघ 41 धावसंख्येपर्यंत बदल मारतोय. पहा, पहिल्या 2 षटकांमध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये 20+ सरासरीनं जर का धावा धावफलकावरती येत असतील तर ही सकारात्मक सुरुवात आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. नेहमीच रॉयल ए संघ हा विक्रमांसाठी ओळखला जातो. अनेक विक्रम या मैदानावरती या संघाच्या नावावरती आहेत आणि इथून जर पाहिलं तर एक विक्रमी धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली संघर्ष संघाकडून. परंतु मागील काही स्पर्धांमधून संघर्ष संघाची कमकुवत बाजू राहिली ती म्हणजे त्यांची गोलंदाजी. उभारल्या गेलेल्या धावा डिफेंड करण्यामध्ये हा संघ बहुतांशी वेळेला अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, मागे काय घडलं हे विसरून जाणं याचं नाव क्रिकेट आहे. आपल्याला नव्या ताकदीनं नव्या उमेदीनं पुन्हा एकदा मैदानावरती येणं हे म्हणजे क्रिकेट आहे. यावेळेला लाऊड अपील आहे पंचांकडे.
स्क्वेअर लेग पंचांकडे अपील तुम्हाला करता येणार नाहीये. कॉट बिहाइंडचं अपील तुम्हाला मुख्य पंचांकडे करावं लागेल. कदाचित हा दबाव बनवण्याचा प्रयत्न होता, उशिरा का होईना थोडासा या ठिकाणी विचार करण्यास भाग पाडलाय. आणि दोनही पंच मात्र या ठिकाणी येस फलंदाज सुरक्षित आहे. कोणत्याही प्रकारची चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. संघर्ष संघ प्लीज कोऑपरेट करा. 16 संघ आहेत. एकूण धावा आहेत धावफलकावर 41. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव आपण नेहमी म्हणत असतो, परंतु अक्षय सरोदे अजूनही पहा इक्वेशन आपण ऑन स्क्रीन पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जे दर्शक ही स्पर्धा पाहत असतील, जे प्रेक्षक ही स्पर्धा पाहत असतील त्यांच्या माहितीस्तव येणारे 12 चेंडू आणि 56 धावांची गरज. पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेलेल्या धावा राहुल चक्रपाणी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर तेजस नारायणवरची तळपलेली बॅट, त्याला भीम यादव आणि केतन साळुंकेची मिळालेली साथ, याच्या बळावरती मात्र रॉयल ए सारख्या ताकदवर संघासमोर उभारली गेलेली ही आव्हानात्मक धावा संख्या. परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये आपण नेहमी म्हणतो की जोपर्यंत शेवटची धाव घेतली जात नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या भाकीत हा कोणताही क्रिकेट पंडित करू शकत नाही. अगदी मँचेस्टर या ठिकाणी सुरू असणारा भारत विरुद्ध इंग्लंडचा सामना देखील काही अंशात आपल्याला असाच पाहायला मिळाला. काल अगदी एका धावेवरती 2 महत्त्वाचे विकेट्स भारतीय संघाने गमावले आणि त्यानंतर शेवटच्या सत्रामध्ये भारतीय खेळाडूंनी मात्र खूप चांगली कमबॅक केलं, खूप चांगली भागीदारी केली त्या दोनही खेळाडूंमध्ये. राहुल अजूनही मैदानावरती आहे, शुभमन गिल त्याच्यासोबत आहे. अगदी तशाच प्रकारची ही भागीदारी आपल्यामध्ये रचताना हे दोनही आघाडीचे फलंदाज पाहायला मिळत आहेत आणि इक्वेशन मात्र उरत आहेत. 12 चेंडू आणि 56. गोलंदाजी ट्रॅकवरती अर्धशतकाला हुलकावणी देणारा खेळाडू अर्थातच 48 ही नाबाद धावसंख्या धावफलकावरती उभारणारा तेजस. परंतु इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. पंचांची देहबोली सांगते होय चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आणि अवांतरचा इशारा. तर आणखीन एक धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. 43 रन्स ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस. कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नाहीये, ही जमेची बाजू आहे. आणि अक्षय ऑन अ स्ट्राईक. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय मात्र जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. झेल जरूर टिपलाय मात्र क्षेत्ररक्षक गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता. तर पहा या ठिकाणी अशा प्रकारचे फटके फलंदाजाच्या बॅटमधून येणं अनिवार्य असणार आणि अक्षय सरोदे ओळखतोय. हीच तर एका महत्तम क्रिकेट खेळाडूची निशाणी असते. युवा खेळाडूंमध्ये सर्वाधिक प्रभावी करणारा खेळ जर गतवर्षी आणि यावर्षी कोणत्या खेळाडूने केला असेल ना तर तो अक्षय सरोदे. परंतु इथे मात्र संधी निर्माण झाली आहे. पाहूया चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय, जाईल आउट ऑफ द पार्क, येईल बॅक टू बॅक. दुसरा विकेट, षटकार. अजूनही येणारे 11 चेंडू आणि 10 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल. 11 चेंडूवरती 44 या धावसंख्येवरती अक्षय सरोदे एक लढवय्या वृत्तीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, ज्यानं जवळपास 400च्या स्ट्राईक रेटनं 11 चेंडूमध्ये 44 धावांची बहारदार इनिंग साकारली आहे. रॉयल ए संघाचे जे खेळाडू सुरुवातीला खाली बसलेले होते आता ते सर्व खेळाडू उभे धावताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण या सामन्यामध्ये विजयाच्या आशा पल्लवित करणारी ही इनिंग मात्र या फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. टाळ्यांचा गजर देखील पाहायला मिळतोय. चला खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो, पहिला सामना आहे. ऑलमोस्ट केडी आमच्यापर्यंत माहिती देतात 40 पेक्षाही जास्त वेळ या ठिकाणी घेतला गेलाय. तब्बल 51 मिनिटं हा सामना सुरू आहे आणि अजूनही सामना सुरूच आहे.
याचं कारणही असू शकतं, बऱ्याच वेळेला चेंडू मैदानाच्या बाहेर गेला, चेंडूचं परीक्षण, त्यानंतर अवांतर चेंडूची संख्या. इथे मात्र पंच आमच्या दिशेनं वळतील, प्रयश सांगतायत की होय हा चेंडू सीमा या ठिकाणी ज्या लाईन्स आहेत अवांतरच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव, हा दबाव आहे. मित्रांनो, तुम्ही धावा किती उभारता याला महत्त्व नाही आहे, तुम्ही धावा कशा डिफेंड करता हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. म्हणून नेहमी समालोचनाच्या माध्यमातून आम्ही म्हणतो की फलंदाज तुम्हाला सामना जिंकवू शकतात, परंतु गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकवतात, टुर्नामेंट जिंकवतात. तुमच्याकडे त्या प्रतीची गोलंदाजी असणं हे नक्कीच गरजेचं असेल. आणि हे जर फॉर्मॅट आपण पाहिलं तर 4 षटकं आणि 4 गोलंदाज वापरणं म्हणजे कुठेतरी एक कमकुवत बाजू मिळणार आहे हे रॉयल संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना देखील ठाऊक होतं आणि त्यांनी अगदी त्यांच्या आघाडीच्या गोलंदाजावरती केला गेलेला हल्ला बोल, त्यामुळे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या गोलंदाजांवर आलेला दबाव हा खरं तर आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळतो. याही वेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, पिक केलाय, जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय सरोदेच्या बॅट मधून आणखीन एक अर्धशतक, 50वा नाम आडवा डोंगर जानुवाई. अर्धशतक पूर्ण झालंय, मात्र सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. याचं कारण आहे, त्यालाही ठाऊक आहे की लक्ष मोठं आहे आणि या लक्ष्याचा जोपर्यंत पाठलाग होत नाही तोपर्यंत सेलिब्रेशन करणं खरं तर या ठिकाणी योग्य ठरणार नाहीये. कारण संघाचा विजय हा प्रत्येक खेळाडूसाठी सर्वाधिक महत्त्वाचा असतो. वैयक्तिक जे काही रेकॉर्ड्स आहेत किंबहुना वैयक्तिक ज्या काही खेळे आहेत याकडे रॉयल हे संघाचे खेळाडू फारसं लक्ष देत नाहीत. ते नेहमी सामना जिंकण्याकडे त्यांचा कल असतो. नेव्हर गिव्ह अप असा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर आजचा हा जो सामना सुरू आहे तो विक्रमही सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच पहिल्या सत्रामध्ये संघर्षाकडून उभारली गेलेली सर्वोच्च सांघिक धावसंख्या 4 षटकांमधली हा विक्रम संघर्ष संघानं आपल्या नावावरती केला. अर्धशतकाला हुलकावणी देणारी तेजस नारळवरची इनिंग आपण या ठिकाणी पाहिली, परंतु त्या धावांचा पाठलाग करत असताना अक्षय सरोदे मिस्टर 360 या खेळाडूंना तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली यातील मात्र शंका नाही आहे. अजूनही इक्वेशन येणारे 9 चेंडू शिल्लक आणि 35 धावांची गरज. तेजसवरती असणारा दबाव, यावेळेला राऊंड द विकेट मारा करतोय. होय, अशा 1-2 चेंडूंची जरूर आवश्यकता असेल, कारण जो दबाव निर्माण केलाय त्या दबावामधून स्वतःला सावरायचं असेल, आवरायचं असेल, या सामन्यामध्ये जर पुन्हा एकदा पुनरागमन करायचं असेल, कारण हे 2 असे खेळाडू आहेत की जे अलगत हा सामना मात्र आपल्या खिशामध्ये टाकू शकतात. संतोष मदने सातत्यानं चर्चा करतोय, सातत्यानं खेळाडूचा आत्मविश्वास वाढवतोय, परंतु ज्या ज्या वेळेला संतोष मदनेला संधी मिळते ना तोही मागे राहत नाहीये. त्याच्याही बॅटमधून आपल्याला मोठे फटके या इनिंगमध्ये पाहायला मिळत आहेत. अर्धशतकीय खेळी करणारा अक्षय सरोदे, आत्मविश्वासानं भरलेली ही इनिंग त्याची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वेळ थोडा जास्तीचा घेतला जातोय, परंतु अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये जास्तीचा वेळ खर्च होणं हे स्वाभाविक आहे, कारण अस्तित्वाची लढाई आहे. जो अंतिम फेरीचा प्रबळ दावेदार संघ मानला जातो तो संघ मात्र पहिल्या सत्रानंतर थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळाला. परंतु इथे जर का विचार केला तर मात्र देव देता आणि कर्म नेता अशा प्रकारचं चित्र मैदानावर पाहायला मिळते. परंतु संधी आहे पंचांकडे, अपील, आणि पंचाने मात्र हे अपील फेटाळलंय. हा चेंडू गॅदर करणं गरजेचं होतं. यष्टी रक्षकानं ती चूक मात्र मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 2 धावा धावफलकावरती आल्यात आणि या ऑफ द बॅट आहे अंपायर, यस इट्स ऑफ द बॅट. त्यामुळेच कदाचित या ठिकाणी जर आपण विचार केला तर यष्टी रक्षकाला तो चेंडू फारसा गॅदर करता आला नाहीये, कारण बॅटीची कड घेऊन ज्यावेळेला चेंडू जातो त्यावेळेला त्याचा वेग थोडा जास्त असतो. अजूनही येणारे 7 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. हा निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवरती जर का षटकार आला संतोषच्या बॅटमधून तर सामन्यामध्ये ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळू शकतं, कारण अंतिम 6 चेंडूवरती अक्षय सरोदे मैदानावरती असेल. परंतु हा चेंडू जर का निर्धाव आला तर मात्र किंबहुना विकेटवाला आला, किंबहुना 4 पेक्षा कमी धावांचा आला तर सामन्यामध्ये संघर्ष संघ देखील पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटवरती आपल्याला पाहायला मिळतो. इट्स ऑल हॅपनिंग. हे सर्व काही घडू शकतं, या सर्व काही शक्यता आहेत, परंतु संतोष मधने तयार आहे. होय, यावेळेला समोरच्या दिशेनं उडवलाय
क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय, मात्र जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी ब्रिगेड. तर शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार पुन्हा एकदा विजयाचा आशा पल्लवित करणारा षटकार ठरलाय आणि इथून मात्र जो दबाव आहे तो पुन्हा एकदा संघर्ष संघावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 71 धावा धावफलकावरती आल्या आहेत आणि योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की शेवटचे 6 चेंडू, अगदी केडी देखील सांगतात त्यांच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता, येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 26 धावांची गरज. वाटलंही नसेल संघर्ष संघाला की 96 धावा उभारल्यानंतर अशा प्रकारची परिस्थिती अंतिम षटकामध्ये निर्माण होईल. मी सुरुवातीला देखील म्हटलं की या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये संघर्ष संघाची कमकुवत बाजू म्हणजे त्यांची गोलंदाजी राहिली आहे. खरं तर कळंबोली क्रिकेटमधला सर्वाधिक यशस्वी गोलंदाजीचा अटॅक त्यांच्याकडे, परंतु मागील काही स्पर्धांपासून जर पाहिलं तर त्यांच्या आघाडीच्या गोलंदाजावरती आलेल्या आक्रमणाच्या स्वरूपातून धावा, त्यानंतर युवा काही गोलंदाजांना या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं गेलं, त्यामुळे कदाचित त्या धावा रोखता आल्या नाही आहेत. परंतु आत्ताचा जर आपण विचार केला तर भीम यादवच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. चला खेळाडूंना विनंती आहे, पहा मित्रांनो, घड्याळाची वेळ दर्शवते जवळपास 59 मिनिटे हा सामना सुरू आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1 तास हा सामना सुरू आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. अजूनही सामना इक्वली बॅलन्स आहे, परंतु ज्या पद्धतीनं संघ लढलाय मी म्हणेन कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. आणि रॉयल ए संघासाठी जमेची बाजू म्हणजे द मॅन इन फॉर्म मिस्टर 360 अक्षय सरोदे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आहे. ही संघर्ष संघासाठी खरं तर आव्हानात्मक असणार आहे, परंतु भीम यादव या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेलेल्या धावा, त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना केली गेलेली आक्रमक फलंदाजी, सर्व काही तमाम क्रीडा रसिकांना पहिल्याच स्पर्धेमध्ये ही पर्वणी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. ही एक मी म्हणेन की कमकुवत बाजू राहिली की अव्वांतर धावांवरती नियंत्रण ठेवू शकले नाहीयेत. इथे धाव घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये, कारण संतोष मदने देखील ओळखतोय की जर का अक्षयनं सलग 6 चेंडू इथे फेस केले ना तर या 26 धावा फार दूर नाही आहेत. आता एका धावेने हे अंतर देखील कमी झालंय, म्हणजे येणारे 6 चेंडू शिल्लक आणि आता 25 धावांची गरज. 97 धावांचं लक्ष होतं, 72 धावापर्यंत मजल मारली आहे. प्रयश या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रयश पाटीलला देखील पाहतोय. खरं तर चिंटू या नावाने देखील संबोधलं जातं, खूप कमी लोकांपर्यंत ही माहिती असेल. आणखीन एक आपल्याला बाबू अर्थातच रितेश यादव देखील या स्पर्धेचे आयोजक पाहायला मिळतात. त्याचबरोबर सौरभ मोठे आहेत, सौदी आहेत, म्हणजे सर्वच्या सर्व युवा ब्रिगेड, यंग ब्रिगेड आज आपल्याला या स्पर्धा आयोजनामध्ये देखील ते किती तत्पर आहेत हे सांगतायत. चला खेळाडूंना विनंती मित्रांनो, सातत्यानं आयोजकांच्या या सूचना येतात. येस, ऋषिकेश थोरात यांचा देखील आपण उल्लेख करूयात, ते देखील आमच्या समवेत आहेत अगदी मुख्य मंचाच्या समोर. परंतु इथे मात्र पहा संधी निर्माण केली आहे, क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली, इथे मात्र चूक होणार नाही आहे. या विकेटसाठी जाळं विणलं गेलं. संघर्ष संघासाठी कोणता असेल सुटकेचा निश्वास इथे जरूर सोडला गेला. एकूणच पाहिलं तर येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही
25 धावांची गरज. 5 बॉल्स 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संघर्ष संघाचा. खरं तर संघर्ष संघ अगदी पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर ड्रायव्हिंग सीट वरती होता. त्यानंतर रॉयल संघानं जो दमदार परफॉर्मन्स या ठिकाणी केलाय ना, अक्षय सरोदे अनस्टॉपेबल, अनडाउटेबल. या वर्षीचा क्रिकेट हंगाम या खेळाडूसाठी काय कमालीचा राहिला आहे. अगदी गतवर्षी त्यानं जिंकलेली KPL ची ट्रॉफी आणि त्यानंतर मात्र या मैदानावरती सरस ठरत आहे. आज जर पाहिलं तर अक्षय सरोदे देखील एक युवा खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडे असणारे जे स्किल आहे, जे कौशल्य आहे ना, तमाम क्रीडा रसिकांच्या या खेळाडूंना मात्र मनं जिंकलीत. परंतु इक्वेशन सामना बॅलन्स झालाय. कुठेतरी नशिबाची साथ संघर्ष संघाला मिळाली आहे. मिळालेली ही जी संधी आहे त्या संधीचं सोनं कशा पद्धतीनं करतात. इथे भीम यादवला वापरण्याचा जो निर्णय संघनायकाने घेतला ना, मी म्हणेन हा टर्निंग पॉईंट होता. कारण धीम्या गतीनं गोलंदाजी करणं यासाठी ओळखला जातो. प्रत्येक चेंडूवरती षटकारांची आवश्यकता आहे. इथे मात्र पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. राहुल जरूर त्या ठिकाणी होते. वाईड लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू यावेळेला सीमारेषेच्या पलीकडे षटकार. संघर्ष संघाची अवस्था अशी झाली आहे की आसमान से गिरे आणि खजूर में अटके. कारण अक्षय सरोदे मैदानाच्या बाहेर गेलाय, परंतु जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 आलाय ना, तो हॅपी सिंग आहे. म्हणजे इकडे आड आणि तिकडे वीर अशी अवस्था आता मात्र गोलंदाजीची जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काहीशी कानामंत्रणा जरूर इथे दिली जाईल. अगदी मेसेज आलाय हॅपी सिंग. मित्रांनो, याही खेळाडूच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. कळंबोली क्रिकेट म्हटलं ना तर या युवा खेळाडूंचा सातत्यानं उल्लेख होतो. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेने आम्हाला काय दिलंय तर काय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेने हे युवा टॅलेंट कळंबोली क्रिकेटला दिलंय. अगदी मागच्या स्पर्धेचा जर आपण उल्लेख केला, आवर्जून मी उल्लेख करेन की विराट पोपेटाच्या बॅटमधून आलेले अर्धशतकीय खेळी, तमाम युवा खेळाडूंना प्रोत्साहित करणारी ती खेळी होती. त्याचाही संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. परंतु इथे जर आपण पाहिलं तर मात्र हॅपी सिंग त्यानंतर अक्षय सरोदे असतील, या दोन खेळाडूंना मात्र कमालीची सुरुवात. या धावांचा पाठलाग करत असताना तुमच्याकडे काय असायला हवं तर दृढ निश्चय आणि आत्मविश्वास. आणखीन एक स्ट्रोक. यावेळेला देखील चेंडू उडवलाय. राज जरूर आहे त्या ठिकाणी, मात्र हाही चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. कमालीची धून आपण डीजेच्या माध्यमातून ऐकली, कारण चिल करणं गरजेचं आहे. सामना कसा आहे, सामना कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, इथे नब्स कंट्रोल करणं. येणारे 3 चेंडू शिल्लक, 13 धावांची गरज. कंपल्सरी 13 धावा करायच्या आहेत, कारण नाणेफेकीचा कौल संघर्ष संघानं जिंकून प्रथम टार्गेट सेट केलं होतं. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. हा चेंडू सर्वाधिक महत्वाचा या सामन्यातला, कारण या चेंडूवरती काय दडलंय यावरती सामन्याचा निकाल जरूर अवलंबून असेल. यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्या रिजन मध्ये सिंगल आली आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागेल. अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. कंपल्सरी 11, कारण तुम्हाला धावा कंपल्सरी चेस करायच्या आहेत. सामना जर बरोबरीच सुटला तर मात्र नाणेफेक जिंकणारा संघ विजेता ठरतो. हे कळंबोली क्रिकेटचं नियमावली आहे. त्यामुळे 2 चेंडू आणि 11 धावा. आता सामना अगदी इक्वली बॅलन्स होताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडूमध्ये 2 बिग हिट हॅपी सिंगच्या बॅटमधून जरूर आपल्याला पाहायला मिळालेत. आणि इथून जर का षटकार आला तर मात्र जो दबाव आहे तो पुन्हा एकदा गोलंदाजांवरती. आणि होय, फुल टोल वसूल करणारा हॅपी सिंगच्या बॅटमधून येतोय बिग हिट षटकार.
त्याची धडधड वाढली आहे. तमाम प्रेक्षकांची उत्कंठा मात्र शिगेला पोहोचले. कोणता संघ या ठिकाणी विजेता ठरणार अजूनही गुलदस्त्यामध्ये. अगदी मेगा फायनलची ती मॅच आठवा. फायनलचा सामना होता. 1 चेंडू 5 धावांची गरज आणि फलंदाज सांगतायत की आता या सामन्यामध्ये रंगत किती निर्माण झाली आहे पहा. अगदी अय्यो रामाचा धावा करावे लागतोय की काय. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. आतापर्यंत जे काही घडलं हे विसरून जावं लागेल. शेवटचा चेंडू 5 धावांची गरज आणि इथे मात्र लोअर फुल टॉस कन्वर्ट करता आला नाहीये आणि अंतिम चेंडूवरती मात्र असं म्हणतात ना की सो सोनार की तो एक लोहार की. अगदी त्या प्रकारचा हा चेंडू होता आणि सामना विजेता ठरलाय तो संघर्ष ए संघ. विजेता संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि रॉयल संघाचं देखील आपण विशेष कौतुक करूया. काय कमालीचा खेळ.